अत्यंत कमी वयामध्ये 8-8.5 वर्षाचा अभ्यासक्रम बाबासाहेबांनी 3-3.5 वर्षात कंप्लीट केलेला आहे. आणि आत्ताचे जे PhD करणारे लोक किंवा आत्ताचे ग्रंथ लिहिणारे लोक मला पुरस्कार मिळाला पाहिजे म्हणून लिहित आहेत, माझ्या नावावर एवढी पुस्तकं आहेत म्हणून लिहित आहेत. त्याच्यात समाजाचा चेहरा नसतो. सर मला अगदी याच्यावरच असं म्हणायचं आहे की आज आम्ही जर कुठे BCom झालो, MCom झालो, PhD झालो तर दारावर एक भली मोठी पाटी लावतो. हो हो. पण बाबासाहेबांना जेवढ्या पदव्या मिळालेल्या आहेत त्यांच्या जर पाट्या लावायच्या ठरवल्या त्यांनीच त्यांच्या दारावर, तर दार कुठलं आणि पाटी कुठली हे कळायचं नाही अशी परिस्थिती आहे. अगदी बरोबर आहे. तसं अगदी शॉर्टमध्ये जर पाहिलं तर बाबासाहेबांच्या ज्या आपण जनरली पाहतो की MA, PhD, DSc, LLD, DLIT, बार ॲट लॉ. आता ह्या अशा कमी केलेल्या आहेत, पण तशा 32 डिग्री आहेत. हा ना, 32 डिग्री आहेत. 4 विषयामध्ये त्यांना PhD आहे. हो एक सन्माननीय डॉक्टरेट आहे. हो उस्मानिया विद्यापीठाची हो. DLIT आहे. हो. आणि बाकीच्या PhD आहेत. म्हणजे मला आश्चर्य वाटतं की एक ग्रंथ बाबासाहेबांचा प्रॉब्लेम ऑफ रुपी, येस, प्रॉब्लेम ऑफ रुपी Its या origin ग्रंथावरती अँड इट्स सोल्युशन. सोल्युशन काय प्रॉब्लेम ऑफ रुपी या ग्रंथावरती या देशातली रिझर्व्ह बँक तयार व्हावी. त्यावेळी अर्थतज्ञ लॉर्ड कान्स यांनी असं म्हटलं होतं की आपल्या भारत देशाचं चलन हे सोन्याच्या रूपात असावं. असावं. त्याला विरोध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. निश्चितपणे त्याची काही कारण आहेत. कारण बाबासाहेबांना मुळात या देशातल्या 6,822 जातींची व्यवस्था कशा पद्धतीने करता येईल, रुपयाचं अवमूल्यन किंवा रुपयाचं मूल्य सोन्यात कसं करायचं किंवा ह्याच्यात कसं करायचं याच्याबद्दल बाबासाहेबांचे बरेचसे डिस्कशन आहे. मग असं म्हणता येईल की 1935 साली स्थापन झालेली भारताची रिझर्व्ह बँक ही बाबासाहेबांच्या द प्रॉब्लेम ऑफ रुपी, इट्स ओरिजिन अँड इट्स सोल्युशन या पुस्तकाच्या वर आधारित अगदी 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 बरोबर आहे.